नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टू सर विथ लव या युनिट 4.2चा चौथा भाग पाहणार आहोत. या आधीच्या 3 व्हिडिओमध्ये आपण समरी ऑफ द नॉवेल हे पाहिलेलं आहे. त्यानंतर थीम ऑफ द नॉवेल आणि त्याचबरोबर सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट हे बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे संपूर्ण व्हिडिओ पाहत असताना माझी एक तुम्हाला पुन्हा विनंती आहे. व्हिडिओ पाहत असताना आपल्यासमोर टेक्स्टबुक असणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण जर या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर इंग्लिश गुरुजी हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर मित्रांनासुद्धा सांगा, जेणेकरून तुम्हाला लाईक केल्यामुळे काय होतं की तुम्हाला माझे संपूर्ण व्हिडिओ जे काही आहेत ते पुन्हा व्यवस्थितरित्या बघता येतात, जेणेकरून तुमचा अभ्यास हा व्यवस्थित होईल अशी अपेक्षा. तसं ऑनलाईन अभ्यासामुळे कमी जास्त प्रमाणामध्ये अभ्यास होत असतो. मी अद्याप पहिल्या प्रकरणापासून पहिल्या कवितेपासूनचे संपूर्ण व्हिडिओ आपल्यासमोर मांडलेले आहेत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला टू सर विथ लव ही कादंबरी E.R. ब्रेथवेट यांनी लिहिलेली आहे. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये याचा विषय मूळ काय आहे तो पाहिला. 3 विषय आहेत मूळ विषय: स्टुडंट्स टीचर रिलेशनशिप, प्रिजुडाईस आणि रेसिझम. हे सर्वात महत्त्वाचे विषय आहेत आणि हे विषय पाहिल्याच्या नंतर आपल्याला क्लिअरली असं लक्षात येईल की ही कादंबरी संबंधित अतिशय महत्त्वाच्या विषयावरची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या 12वीच्या इंग्रजीचं टेक्स्टबुक क्रमांक 181वर या संबंधित कादंबरीचा चॅप्टर क्रमांक 17 दिलेला आहे. तोच आपल्याला अभ्यासायचा आहे. तसं आपण थीममध्ये पाहिलेलंच आहे काय कादंबरीमध्ये आहे, तर समरीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे या कादंबरीच्या नेमकं कादंबरीमध्ये काय आहे. तर आपण डिटेलमध्ये पाहूयात आणि या ठिकाणी या संबंधित कादंबरीचे म्हणजे चॅप्टर क्रमांक 17 या संबंधित कादंबरीचे एकूण 2 व्हिडिओ होतील. परत एकदा लक्षात असू द्या. पेज क्रमांक 181, 182, 183, 184 आणि 185 असे पेज टू सर विथ लव या कादंबरीचे आहेत. सविस्तरपणे लाईन टू लाईन मी तुम्हाला समजावून सांगेल आणि जेणेकरून संपूर्ण स्टोरी कादंबरीची तुमच्या लक्षात येईल. चला तर मग बघूयात टू सर विथ लव या कादंबरीचा प्रकरण क्रमांक 17. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कादंबरीकाराने अतिशय व्यवस्थितपणे आपल्यासमोर विषय मांडलेले आहेत. त्या विषयामध्ये बघा, समरीमध्ये आपण पाहिल्याप्रमाणेच एक विद्यार्थी काउन्सिल आहे आणि त्या विद्यार्थी काउन्सिलचा आज बैठक असते. इथे सुरुवातच अशा पद्धतीने झालेली आहे बघा. द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल वॉज November 15th and was one of the important day in the calendar of the Greensclade School. ग्रीन्सक्लेड जी स्कूल आहे, जी शाळा आहे, त्या शाळेच्या इतिहासामध्ये 15 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी परिषदेच्या बैठकीचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहावा अशा पद्धतीचा, ज्या दिवशी गेल्या 6 महिन्याचा वृत्तांत मांडला जात असतो. आय हॅड हर्ड क्वाईट अ डील अबाउट दीज ओकेजन्स अँड बिकम ॲज एक्सायटेड ॲज द टीच स्टुडंट्स ॲज द डे अप्रोचड. लेखक म्हणतात, जसा जसा दिवस जवळ येत होता तसा तसा माझ्या मनामध्ये थोडीशी एक जिज्ञासा निर्माण होत होती की विद्यार्थी कशा पद्धतीने आपापला विषय मांडतील. मी तर व्यवस्थित शिकवलेला आहे. इट वॉज एंटायरली देअर डे
अरेंज्ड, प्रेझेंटेड अँड कंट्रोल बाय देम. आणि मुळामध्ये हा दिवस जो काही होता तो पूर्णपणे मुलांचा होता. त्यांनी त्याची योजना आखलेली होती, त्यांना त्याचं सादरीकरण करायचं होतं आणि विद्यार्थ्यांची ही सगळ्यात मोठी जबाबदारी होती की त्यांना हा कार्यक्रम पार पाडायचा होता. I observed the activities of my class as the prepared for it, nothing with pride the business-like way in which tasks were allocated and fitted into neat programs. आणि म्हणून मला एक जिज्ञासा अशी निर्माण झाली होती की मी केअरफुली पाहत होतो माझ्या विद्यार्थ्यांना जे काही मी काम दिलेलं होतं ते काम माझे विद्यार्थी अतिशय व्यवस्थितपणे हँडल करत होते, अतिशय व्यवस्थितपणे आपलं काम करत होते आणि ही मला अतिशय अभिमानाची अशा प्रकारची बाब माझ्या दृष्टीने होती. मित्रांनो, या ठिकाणी आय हा शब्दप्रयोग पुन्हा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तो कशासाठी वापरलेला आहे? कादंबरीकाराने, लेखकाने स्वतःसाठी, कारण ही कादंबरी आत्मचरित्रपर आहे हे आपण आधी पाहिलेलंच आहे. बघा इथे, देर वेर व्हिस्पर्ड इन द स्टुडंट्स कॉन्फरन्सेस विथ मेंबर ऑफ द क्लासेस इन द अरेंजमेंट ऑफ इट. आणि कशा प्रकारची अरेंजमेंट व्हावी, नियोजन कशा पद्धतीचं व्हावं याविषयी बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये काही कुजबूज चाललेली होती. ऑन दॅट डे देर वॉज नो असेंब्ली. आणि त्या दिवशी कुठल्याही प्रकारची विशेष अशा प्रकारची विधानसभा त्यांची भरणार नव्हती. द चिल्ड्रन अराइव्ड स्मार्टली ड्रेस्ड अँड पॉलिश्ड अँड मिस जोसेफ अँड डेनहॅम who seemed to be important official for occasion move about among their colleagues, ensuring that each was ready to play his or her part. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशा प्रकारची होती, मुलं अतिशय रुबाबदार पोशाख घालून आलेली होती आणि आजच्या प्रसंगी महत्त्वाचे अधिकार असलेले मिस जोसेफ आणि डेनहॅम प्रत्येक विद्यार्थी सदस्याला आपापली भूमिका पार पाडण्यास तयार आहेत की नाही याची खात्री करून इकडून तिकडे मधोमधी फिरत होते. द बेल वॉज रंग ॲट 10 AM. AM मीन्स अँटी मेरिडियन, सकाळी. अँड एव्हरीवन ट्रूप्ड इन टू द ऑडिटोरियम टू सीट टुगेदर इन द क्लासेस. आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ही संपूर्ण कादंबरी म्हणजे प्रकरण क्रमांक 17 जे आपल्याला अभ्यासाला दिलेलं आहे ते जणू एक प्रकारे एखादा जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाचा अहवाल. आपल्याला एक प्रश्न येईल रायटिंग स्किलमध्ये, रिपोर्ट रायटिंग. जणू ही जी कादंबरी आहे ही जणू एक प्रकारे रिपोर्ट रायटिंग आहे. एक झालेल्या कार्यक्रमाचं वृत्तांत या ठिकाणी नोंदविलेलं आहे, लेखकाने असं म्हटलं तरी चालेल. जेव्हा सकाळी 10 वाजले त्यावेळेस प्रत्येकजण विद्यार्थी गटागटाने ऑडिटोरियममध्ये येत होता. मिस जोसेफ अँड डेनहॅम, द मोस्ट सिनियर स्टुडंट्स सॅट ऑन द स्टेज. आणि मला अभिमानाची गोष्ट होती, माझे जे काही 2 विद्यार्थी होते, जोसेफ आणि डेनहॅम, या दोघंजणं सिनियर स्टुडंट होते. त्यांना स्टेजवर बसण्याची, मिस्टर फ्लोरियनसोबत बसण्याची संधी मिळाली. वन ऑफ ईच साईड Mr. Florian, who as soon as everyone was seated and silent stood and addressed to the school. आणि मिस्टर फ्लोरियन उभे राहिले आणि उभे राहिल्याच्या नंतर त्यांनी आपलं भाषण सुरू केलं. ही स्पोक ॲट लेंथ रिटेरिएटिंग द एम अँड पॉलिसी ऑफ द स्कूल अँड द इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन each children could make the furtherance of those aims. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या स्वतःच्या भाषणामध्ये या ठिकाणी शाळेचा कसा विकास होईल, शाळेचे हेतू काय आहे, शाळेचा उद्देश काय आहे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या याच्यामध्ये कुठला वाटा आहे, कॉन्ट्रीब्युशन काय आहे, हे या ठिकाणी सांगितलं. आणि आपलं जे काही भाषण आहे ते अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी केलेलं होतं. ही गेव द प्रेज व्हेरेवर इट वॉज इंडिकेटेड बट इन्सिस्टेड दॅट देर वॉज येट अ ग्रेट डील टू बी डन बाय देमसेल्व्स टुवर्ड द जनरल इम्प्रूव्हमेंट इन कंडक्ट, क्लीनलीनेस अँड द पर्स्यूट ऑफ द नॉलेज. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी होती, भाषण करत असताना जे काही HM होते त्यांनी शाळेचे उद्दिष्ट, शाळेचे ध्येय, शाळेचे धोरणं याबरोबरच आपलं स्वतःचं आचरण म्हणजे कंडक्ट, वागणूक जी काय होती,
आपल्या स्वतःच्या आचरणाबरोबरच स्वच्छता आणि ज्ञान मिळविण्याच्या प्रयत्नात प्रत्येकाला स्वतःहून अजून खूप सुधारणा करायला पाहिजे, या गोष्टीवरती त्यांनी जोर दिलेला होता. ॲज I listen, I realize that this man was in no way remote from his school. His remark all showed that he identified himself with and everyone in it. He then wished them success with the council meeting and left the stage tremendous applause. आणि मला निश्चित माहिती होतं, आमचे जे काही हेडमास्टर होते त्यांचं बोलणं ऐकताना मला जाणवलं की हा माणूस जो काही आहे त्यांच्या शाळेपासून मनाने जराही दूर नव्हता. त्यांच्या बोलण्यावरून ते स्वतः शाळेशी आणि शाळेतील प्रत्येकाशी मनाने किती जोडलेले आहेत हे स्पष्टपणे दिसून येत होतं. आणि नंतर त्यांनी सर्वांनी परिषदेची बैठक यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांचं भाषण संपलं आणि त्यांनी तिथून रजा घेतली. आणि आता विद्यार्थी काउन्सिल जी काही आहे, विद्यार्थी काउन्सिलची जबाबदारी इथे आता, विद्यार्थी मंडळाची जबाबदारी आता इथे वाढलेली होती. थिंग्स नाऊ मूव क्विकली इन टू द गिअर. आणि पुढच्या हालचाली ज्या काही एवढ्या झपाट्याने पुढे पुढे होत गेलेल्या होत्या बघा या ठिकाणी. पहिल्यांदा मिस जोसेफ जे काही होते, मिस जोसेफ ह्या उभ्या राहिल्या and gave a short explanation of the students council purpose and its activities. मिस जोसेफ त्या ठिकाणी उभे राहिल्या आणि विद्यार्थी मंडळ जे काही होतं त्या विद्यार्थी मंडळाचा हेतू काय आहे, पर्पज काय आहे, त्यांचं काय कामकाज आहे हे त्यांनी पहिल्यांदा प्रस्तावना केली. Each class would report through its representative on the studies pursued during the half year which began after the Easter and a representative having been chosen for each subject. आणि प्रत्येक जी काही वर्ग आहे तो प्रत्येक वर्ग या ठिकाणी आपापल्या प्रतिनिधीच्या मार्फत इथे समोर येईल आणि ईस्टरनंतर काय काय प्रगती झाली त्यांच्या वर्गामध्ये, विषयामध्ये, तो या ठिकाणी आपलं मनोगत मांडेल असं त्यांनी स्पष्ट केलं. When all the classes had completed their report, a panel of teachers would be invited to occupy the stage and answer questions from the body of all on the matters arising out of the various reports. आणि ज्या वेळेला सगळ्या वर्गाचा रिपोर्ट संपेल त्यावेळेला काय होईल की शिक्षकाचं एक मंडळ त्या ठिकाणी पाचारण केल्या जाईल आणि ते स्टेजवर येतील आणि प्रश्न आणि उत्तरांचा तास या ठिकाणी चालू होईल. हे मात्र केव्हा, जेव्हा संपूर्ण वर्गांनी आपलं आपलं प्रतिनिधित्व या स्टेजवर करतील, आपापल्या वर्गाचा प्रगती अहवाल मांडतील, त्यानंतर द सिलेक्शन ऑफ द पॅनल ॲज विथ एव्हरीथिंग एल्स वॉज एंटायरली ॲज द डिस्क्रेशन ऑफ द चिल्ड्रन अँड नो मेंबर्स ऑफ द स्टाफ न्यू आयदर हाऊ मेनी ऑर विच चिल्ड्रन वुड बी इन्व्हिटेड टू सिट. आणि एक या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की पॅनल शिक्षकांचं कसं असेल हे कुणालाही माहिती नव्हतं. विद्यार्थी ऐन वेळेला नेमतील शिक्षकांना पॅनलवरती आणि त्यांना सर्व काही अधिकार असेल की कोणत्या वर्गाला चांगला अशा प्रकारचा वर्ग कोणता आहे हे निवडण्याचा अधिकार. आणि त्यानंतर जे नेमलेले ऐनवेळी नेमलेले जे काही शिक्षक आहेत ते स्टेजवरती येतील. हे मात्र केव्हा, प्रत्येक वर्गाने आपला प्रगतीचा रिपोर्ट या ठिकाणी वाचल्याच्या नंतर. द रिपोर्ट बिगिन विथ द लोएस्ट क्लास. आणि बघा या ठिकाणी सगळ्यात आधी संधी कोणाला दिली आपल्या आपल्या वर्गाचं प्रतिनिधित्व करण्याची? जे काही खालचे वर्ग होते त्या वर्गाला. आणि खालच्या वर्गाने आपापलं या ठिकाणी मत मांडलं. These were mainly 12 years old who had joined the school previous summer. Most of them were shy and rather frightened at the standing of the before the entire school, but nevertheless they managed increditably. They had been newly introduced to difficulties of seeking information for themselves, so their report was understandably rather short. आणि बघा या ठिकाणी जी काही खालच्या वर्गातली मुलं होती ती 12-13 वर्षावरची मुलं होती आणि जस्ट गेल्याच वर्षी शाळेमध्ये ते गेल्याच वर्षी ते शाळेमध्ये जॉईन झालेले होते. म्हणून ही मुलं थोडीशी लाजरी बुजरी होती, थोडीशी घाबरतही होती स्टेजवरती उभं राहण्यासाठी. आणि अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं जे काही रिपोर्ट आहे तो रिपोर्ट शॉर्ट पद्धतीने मांडला. कारण या मुलांना
तेवढं एक्सप्लेनेशन कसं करावं हे ज्ञान नव्हतं आणि म्हणून अतिशय शॉर्ट पद्धतीने त्यांनी त्यांचा आपला रिपोर्ट मांडलेला होता. द क्लास आफ्टर क्लास वॉज रिप्रेझेंटेड. एकामागून एक वर्ग जो काही होता आपल्या वर्गाचं प्रतिनिधित्व करत होता. इट वॉज ऑब्वियस दॅट ईच सक्सिडिंग टर्म देर वॉज ॲज अ मार्क्ड डेव्हलपमेंट. आणि प्रत्येक सत्रामध्ये, टर्म म्हणजे सत्र, प्रत्येक सत्रामध्ये कशा पद्धतीने त्यांचा विकास होत गेला हे प्रत्येकजण या ठिकाणी मांडत होता. इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्वेज. आणि कशा प्रकारची पात्रता त्यांच्यामध्ये वाढत गेली हेही प्रत्येक वर्ग या ठिकाणी आपलं मनोगत मांडत होता, वर्गाचा प्रतिनिधित्व मनोगत मांडत होता. मच ऑफ द वर्क वॉज देअर फॉर रादर एलिमेंटरी बट टू देम इट लूम लार्ज बिकॉज दे अंडरस्टूड इट अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देमसेल्वेज. आणि या ठिकाणी बघा, मुळात अशा प्रकारची गोष्ट होती. मच ऑफ द वर्क वॉज रादर एलिमेंटरी. आणि प्रत्येक वर्ग जो काही आहे, प्राथमिकता अशी प्रत्येक वर्गाची होती की आपल्या वर्गाची विकास कसा होत गेला वर्गातल्या विद्यार्थ्यांचा. आणि दुसरी गोष्ट अशा प्रकारची होती की एकामागून एक प्रतिनिधित्व करत असताना आपला वर्ग कसा सरस आहे हे त्यांना या ठिकाणी मांडायची संधी मिळालेली होती. आणि म्हणून नेमकं आपण काय शिकलो, आपल्याला शिकण्याची प्राथमिकता काय होती आणि म्हणून आपलं आणि शाळेचं काय नातं होतं हे त्यांनी या ठिकाणी मांडायचं ठरवलेलं होतं. आणि प्रत्येकजण अतिशय व्यवस्थितपणे मांडतसुद्धा होता. थ्रूआउट ऑल द रिपोर्ट्स द एम्फसिस वॉज ऑन व्हॉट दे अंडरस्टूड रादर दॅन ऑन व्हॉट दे वेअर एक्सपेक्टेड टू लर्न. आणि प्रत्येक रिपोर्टमध्ये प्रत्येकजण एक्सपेक्ट अशा पद्धतीचा होता की ते काय शिकलेत गेल्या 6 महिन्यामध्ये, काय त्यांना समजलं होतं, या सगळ्या गोष्टीवरती ते जोर देत होते. व्हेन द टर्न ऑफ माय क्लास आय सॅट अप अँक्शियसली फ्रॉम द लिस्ट ही हेल्ड इन द हँड. डेनहॅम कॉल्ड आउट द नेम ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह टुगेदर विथ द सब्जेक्ट्स ऑन विच दे वूड अ रिपोर्ट. आता या ठिकाणी बघा, लेखक म्हणतात माझ्या वर्गाची वेळ आली होती, मला थोडंसं आश्चर्य वाटलं, चिंता वाटत होती, मी उत्सुक होतो की माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना तर मी सांगितलेलं आहे, परंतु ते प्रत्येकजण आपला आपला विषय कसा मांडतील. आता या ठिकाणी मुळात बघा, आधीच आपण पाहिलेलं होतं समरीमध्ये की या शाळेचे विद्यार्थी अतिशय वात्रट असे होते. त्यांना कुठल्याही शाळेमध्ये घेत नव्हते म्हणून या शाळेमध्ये प्रवेश दिला होता. परंतु E.R. ब्रेथवेट यांनी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपलंसं केलेलं होतं, या सगळ्या विद्यार्थ्यांना सुसंस्कृत केलेलं होतं आणि प्रत्येक विषयामध्ये पारंगत केलेलं होतं. बघा या ठिकाणी पॉटर नावाचा जो विद्यार्थी होता तो अर्थमॅटिक म्हणजे अंकगणित मांडणार होता. त्यानंतर सॅपॅन्डिओ नावाचा जो स्टुडंट्स होता तो नेचर स्टडी म्हणजे निसर्गाचा अभ्यास कसा करावा याविषयी तो मांडणार होता. मिस पेग आणि जॅक्सन हे भूगोलाविषयी म्हणणार होतं, जॉग्रफीविषयी. मिस डेअर आणि फरमॅन हे फिजिओलॉजीविषयी म्हणणार होते म्हणजे शरीररचनाशास्त्र किंवा शरीरशास्त्र. मिस डोड हे हिस्ट्रीविषयी म्हणजे इतिहासाविषयी म्हणणार होते. डेनहॅम हा जो काही आहे शारीरिक शिक्षण आणि खेळ म्हणजे PT आणि गेम्स याच्याविषयी आपलं मनोगत मांडणार होता. मिस जोसेफ ज्या काही होत्या त्या डोमेस्टिक सायन्स म्हणजेच ग्रहविज्ञान शास्त्र जे काही आहे त्याच्याविषयी आपलं मत मांडणार होते. आणि हळूहळू अशा पद्धतीने हे 7 ते 8 विद्यार्थी आपलं मनोगत या दिवशी मांडणार होते. याविषयीचाच हा प्रकरण क्रमांक 17 आहे. बघा सुरुवातीला आता काय झालं, या ठिकाणी हे पोटरपासून तर मिस जोसेफपर्यंत कशा पद्धतीने आपापल्या विषय ते मांडत गेलेले होते. आय फेल्ट टेरिबली प्लीज्ड अँड प्राऊड टू सी द कॉन्फिडंट कर्टसी विथ which Denham used the term Miss in addressing each of the senior girls. I felt sure that this would in itself be something for the younger ones at aims at and a sort base of young adulthood. आणि मला आश्चर्य वाटत होतं, लेखक म्हणतात. काय आश्चर्य वाटत होतं, एक आनंदही वाटत होता आणि एक अभिमान वाटत होता माझ्या मनामध्ये. प्लीज्ड अँड प्राऊड कोणत्या गोष्टीमुळे वाटत होता? विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, विद्यार्थ्यांचं सौजन्य. आणि डेनहॅम जो काही बोलत होता त्याने सुरुवातीलाच शब्दप्रयोग केलेला होता मिस.
या शब्दप्रयोगामुळे माझ्या मनामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली की माझे जे काही विद्यार्थी आहेत ते कमी राहणार नाहीत. कारण हे असे उन्नाड विद्यार्थी, या उन्नाड विद्यार्थ्यांना मी शिकवलेलं होतं. सिनियर स्टुडंट्सला ते मिस म्हणत होते, एक उपाधी लावत होते. आय फेल्ट शुअर दॅट धिस वूड समथिंग यंगर वन्स ॲट द सेम टाईम अँड द बेज ऑफ यंग अडल्टहूड. आणि या तारुण्यावस्थेमध्ये ही जी काही उपाधी लावल्या जात होती, हे जे काही चिन्ह वापरल्या जात होतं, कोणतं, हे जे बेज, मिस असेल, मिस्टर असेल, हे मी शिकवलेलं होतं. आणि हा सुसंस्कृतपणा माझ्या विद्यार्थ्यांमध्ये आलेला होता. आणि म्हणून मला अभिमान वाटत होता. ॲज देअर नेम्स वेअर कॉल्ड दे वॉक अप टू द स्टेज अँड टूक देअर सीट्स विथ कॉमेंडेबल ग्रॅव्हिटी. आणि जसं जसं विद्यार्थ्यांची नावं पुकारल्या जात होती, त्या पद्धतीने प्रत्येकजण अतिशय मोठ्या आविर्भावामध्ये, कॉमेंडेबल ग्रॅव्हिटी, अतिशय मोठ्या आविर्भावामध्ये उठत होता आणि स्टेजवरती जाऊन बसत होता. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट ॲड्रेस. सुरुवातीला मिस जोसेफ यांनी एक लहान अशा पद्धतीनं छोटंसं एक भाषण दिलं आणि परिणामकारक असं भाषण दिलं. काय म्हणाली होती ती आपल्या भाषणामध्ये? ही सेड दॅट their lessons had a particular bias toward the brotherhood of mankind, and they had been learned through each subject how all mankind was the interdependent in spite of the geographical locations and different colors, races and creed. मुळामध्ये ती भाषण करत असताना काय म्हणाली होती, आणि याच ठिकाणी मला अतिशय समाधान वाटलेलं होतं. काय म्हणत होती, तिचं म्हणणं काय होतं, कशा पद्धतीने तिने आपल्या स्वतःचं मत या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला होता. ती म्हणाली की त्यांच्या धड्यापासून मानवाचा बंधुत्वाकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन दिसून येतो. जे काही आम्हाला आमच्या E.R. ब्रेथवेट सरांनी शिकवलं, त्यांनी जे धडे दिले, त्याचबरोबर भौगोलिक स्थान असेल, जे जिओग्राफिकल लोकेशन म्हटलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतील, कलर, रेसेस असतील, वंश, आणि क्रीड असेल, पंथ, धर्म, पंथ, जात, भौगोलिक स्थिती, यांच्यात फरक असू नये, सर्व मानवजाती कशा परस्परावलंबी आहेत हे प्रत्येक विषयातून त्यांना शिकायला मिळते. आणि हे एवढं छोटंसं आणि परिणामकारक भाषण केल्याच्या नंतर तिने सर्वप्रथम आपला विषय मांडण्याची संधी कोणाला दिली होती, तर ती पोटरला दिलेली होती. काय म्हणतो पोटर? देन शी कॉल्ड ऑन पोटर. Potter went on to speak of their work. They had gone the weight and measure, and of a relationship between the kilogram and the pound, the meter and the foot. पोटरनं मुळामध्ये तो कशाविषयी बोलणार होता? अर्थमॅटिक, अंकगणिताविषयी बोलणार होता. आणि म्हणून त्यांनी सुरुवातच काय केलेली होती, कशाविषयी? वेट अँड मेजर, वजन आणि मोजमापे, आणि रिलेशनशिप बिटवीन किलोग्रॅम अँड पॉन्ड. किलोग्रॅम आणि पॉन्ड या दोघांमधला काय नातं आहे, किंवा मीटर आणि फूट या दोघांमधलं काय नातं आहे, किंवा काय फरक आहे, कशा पद्धतीने मोजल्या जातं. सो ही सेड दॅट थ्रू आउट द वर्ल्ड वन ऑर अदर ऑफ दोज टू मेथड्स was either in use or understood, that it was the symbol of greater understanding which being accomplished between the people. त्याचं मत काय होतं? बोलत असताना तो सहजतेने काय म्हणतो की संपूर्ण जगामध्ये, बघा या ठिकाणी, संपूर्ण जगामध्ये या दोन पद्धतींपैकी कोणतीही एक पद्धत वापरली जाते. लोकांमध्ये प्रचलित असणाऱ्या, सर्वांना समजेल अशा एका मोठ्या गोष्टींचे ते प्रतीक आहे. आणि ह्या दोन्हीमध्ये मीटर असेल, फूट असेल, पॉन्ड असेल, किलोग्रॅम असेल, ही पद्धत जगामध्ये सगळीकडे वापरल्या जात असते. हे अंकगणिताचं म्हणणं झाल्याच्या नंतर दुसरा विद्यार्थी या ठिकाणी आपलं मत मांडण्यासाठी येतो, तो म्हणजे सेपॅनिओ. हा नंबर 2चा विद्यार्थी आहे. काय मत मांडतो तो? कशाविषयी बोलणार असतो? नेचर स्टडी, निसर्ग अभ्यास त्याला मांडायचा असतो. सेपॅनिओ स्पोक ऑफ द स्टडी द क्लास हॅड मेड द
of pest, especially black rot on wheat, bollworm on cotton, and the Colorado beetle on potatoes. आणि त्याने निसर्ग अभ्यासाविषयी मांडत असताना, बोलत असताना त्याने स्पष्टपणे सुरुवात केलेली होती की तो काय म्हणतो, द स्टडी, आम्ही आमच्या वर्गाने काय अभ्यास केला, पेस्टचा अभ्यास केला, कीटकांचा अभ्यास केला. विशेष करून गव्हावरती जे काही काळे कीटक येतात, त्याचबरोबर कापसावरती जे काही बॉल व्हेल म्हणजे थोड्याशा चेंडूच्या आकारासाठी सारखे अशा प्रकारचे थोडे छोटे किडे येत असतात, त्याचबरोबर कोलॅरेडो बिटल पोटॅटोज, पोटॅटोवरती काही जे काही किडे येत असतात, बिटल म्हणजे किडे, ह्या सगळ्याचा कापसावरती जे काही वेल म्हणजे भुंगा जो काही आहे तो चेंडूच्या लहान चेंडूच्या आकाराचा असतो, म्हणून त्याला बॉल व्हेल असं म्हटलेलं आहे. ही शो हाऊ मेनी कंट्रीज हॅड पुल्ड देअर नॉलेज अँड रिझल्ट रिसर्च ऑन द बिहेवियर, ब्रीडिंग हॅबिट अँड मायग्रेशन ऑफ these pests were gradually reducing the threat they represented to the important products. आणि त्याचं जे काही म्हणणं होतं की संपूर्ण जगामध्ये याचा अभ्यास करणे, संशोधन करणं, त्याचं ज्ञान मिळविणं की ह्या जे काही किड्या आहेत, ह्या संपूर्ण किड्याच्या कशा पद्धतीने ब्रीडिंग होते, उत्पादन होतं, त्याचे कशा पद्धतीने त्या किड्यांची वर्तणूक आहे, त्याचबरोबर ते किडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे कशा पद्धतीने जात असतात, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास जो काही आहे आम्ही आमच्या या निसर्गाच्या अभ्यासामध्ये आम्हाला वर्गामध्ये शिकवण्यात आला. अँड वे आर ग्रॅज्युअली रिड्युसिंग थ्रेट दे प्रेझेंटेड द इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स. आणि हळूहळू जे काही इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स जे काही आहे ते हळूहळू कमी होत कशा पद्धतीने गेलं, आणि हे आम्हाला इथं सांगण्यात आलेलं होतं. कारण या मुलाच्या उत्पादनावरचा धोका हळूहळू कमी होत गेला, हे आम्हाला वर्गामध्ये सांगण्यात आलं. यानंतर तिसरा विद्यार्थी या ठिकाणी भाषण करायला येत असतो, आपलं म्हणणं मांडायला येत असतो. तिसरा म्हणजे या ठिकाणी 2 विद्यार्थी आहेत नंबर 3ला, मिस पेग आणि जॅक्सन. हे कशावरती बोलणार असतात आपण आधी पाहिलेलं आहे. हे बोलणार असतात जिओग्राफीवरती, भूगोलावरती. जिओग्राफीवरती बोलत असताना मिस पेग अँड जॅक्सन डिव्हायडेड द रिपोर्ट ऑन जिओग्राफी बिटवीन देम. दोघांनी वाटून घेतलेला होता तो विषय. जॅक्सन स्पोक फर्स्ट द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द मिनरल डिपॉझिट अँड व्हेजिटेबल प्रोड्यूस ऑन द अर्थ सरफेस अँड हाऊ कंट्री रीच इन वन ऑफ द often deficient in other, and the interchange and interdependence which inevitably followed. आता या ठिकाणी भूगोलाविषयी मांडत असताना जॅक्सनचं म्हणणं काय आहे, जॅक्सन काय म्हणतो बोलत असताना, डिस्ट्रीब्युशन ऑफ द मिनरल डिपॉझिट. आता इथं मिनरल डिपॉझिट म्हणजे खनिज जे काही खनिज साठा जो आहे त्या खनिज साठ्याचा अशा पद्धतीने निसर्गामध्ये वाटणी झालेली आहे. आणि त्याचबरोबर व्हेजिटेबल प्रोड्यूस आणि जे काही पालेभाज्या ज्या आहेत ह्या पालेभाज्या कशा पद्धतीने घेतल्या जात असतात पृथ्वीच्या सरफेसवरती, पृष्ठभागावरती, कोणत्याही कानाकोपऱ्यात असो. त्यामुळे काही देश जे काही आहेत ते श्रीमंतच होत गेले, काही देशामध्ये कमीपणा त्याचा जाणवला, म्हणजेच खनिज किंवा पालेभाज्याच्या उत्पादनाचा. आणि त्याच्यामुळे काय होत गेलं की तो इंटरचेंज अँड इंटरडिपेंडन्स, इथे देवाणघेवाण आणि परस्परावलंबनपणा जो काही आहे तो एखाद्या वेळेस कमी जास्त प्रमाणात झाला. कारण काही देश श्रीमंतच होत गेले, काही देश कमी प्रमाणात पाठीमागे राहत राहिले. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता भूगोल आम्हाला अशा पद्धतीने व्यवस्थितपणे आम्हाला शिकायला मिळाला, असंही त्यांचं मत होतं. त्यानंतर मिस पेग यांचं मत काय आहे. मिस पेग ह्यासुद्धा भूगोलावरतीच बोलणार होत्या, पण बोलत असताना त्यांनी भूगोल हा वाटून घेतलेला होता दोघांमध्ये, मिस पेग आणि जॅक्सनमध्ये. मिस पेग काय म्हणतात, मिस पेग डील्ट विथ ह्युमन रिलेशनशिप अँड स्ट्रेचिंग द प्रॉब्लेम फेसिंग द पोस्ट वॉर वर्ल्ड वॉर फॉर फीडिंग, क्लोथिंग अँड हाऊस इट्स पॉप्युलेशन. मिस पेगने बोलत असताना स्पष्टपणे एक गोष्ट केली की युद्धाच्या नंतर खरं म्हणजे जगामध्ये अशांतता निर्माण झाली, माणसाचं नातं चांगलं राहिलेलं नव्हतं.
माणसामांजांमध्ये अनेक प्रश्नांमुळे स्ट्रेस निर्माण झाले, टेन्शन निर्माण झालं आणि ते प्रश्न मुळात काय होते, अन्न, वस्त्र आणि निवाराचे. शी ऑल्सो मेड अ रेफरन्स टू द थाउजंड ऑफ द रेफ्युजीज स्टेटलेस अँड अनवॉन्टेड अँड टू द एफर्ट्स द प्रोग्राम ऑफ युनिसेफ. फरमान ॲज युजल हॅड ट्रम्प कार्ड अप हिज स्लीव. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने आणखीसुद्धा एका गोष्टीवरती जोर दिला. काही निर्वासित लोक होते, काही लोकांना राहण्यासाठी कुठल्याही पद्धतीचं ठिकाण नव्हतं. त्याचबरोबर काही लोक होते ते विस्थापित झालेले होते आणि काही लोक नकोशे होते. आणि त्यांनी एवढंही सुद्धा एक स्पष्ट केलं की युनिसेफनं बऱ्याचशा वेळेला याच्यावरती सांगण्याचा प्रयत्न केला, काही कार्यक्रमसुद्धा आखलेले होते. आणि असं म्हणत असताना त्याने एक कार्ड या युनिसेफच्या बोलण्याचं किंवा युनिसेफच्या जे काही क्रम